पाचवा प्रश्न दिला इन ट्रपॅझियम ABCD, हा जो ABCD ट्रपॅझियम आहे ह्याच्यामध्ये साईड AB ही पॅरलल आहे PQला आणि PQ पॅरलल आहे DCला. ही AB साईड पॅरलल टू PQ आणि PQ साईड पॅरलल टू DC आहे. AP आपल्याला दिला आहे 15, PD आपल्याला दिलेला आहे 12, QC आपल्याला दिला आहे आपल्याला दिला आहे 14 आणि आपल्याला BQ ही जी फुल लेंथ आहे हे आपल्याला फाइंड करायची आहे की काय. फाइंड BQ. आता इथे कुठली प्रॉपर्टी लागते तर प्रॉपर्टी ऑफ 3 parallel line and their transversal. AB, PQ आणि DC ह्या 3 पॅरलल लाईन आहे आणि AD आणि BC यांना जर तुम्ही ट्रान्सव्हर्सल कन्सिडर तर इथे ही प्रॉपर्टी लागते, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. जर असं असेल तर ते हे जे ट्रान्सव्हर्सलवर 2 सेगमेंट AP आणि PD हे 2 सेगमेंट बनले पूर्ण AD ट्रान्सव्हर्सलवर. ह्यांचा जर आपण रेशो घेतला तर दॅट शुड बी इक्वल टू BQ अपॉन QC. ह्या दोन BQचा QC सोबत जो रेशो घेतो त्याचा रेशोशी इक्वल यायला पाहिजे. म्हणून मला रिलेशन मिळतं AP BQ काढायचं आहे तर यांच्यामध्ये रिलेशन काय येतं आहे तर AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. AP ची व्हॅल्यू दिली आहे 15 अपॉन PD दिला आहे आपल्याला 12 इज इक्वल टू BQ आपल्याला काढायचा आहे, BQला BQच लिहू आणि QC आपल्याला दिला आहे 14. तर BQ इज इक्वल टू 15 मल्टिप्लाइड बाय 14 डिवायडेड बाय 12. वन 105 डिवायडेड बाय 6. आणि ह्याला जर पूर्ण मी सायन्स आता 42 17.5 मला BQ मिळतोय 17.5. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न 6वा फाइंड QP यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन फिगर. फिगरमध्ये एक ट्रायंगल दिला आहे MNP आणि ह्या ट्रायंगलला NQ हा अँगल बायसेक्टर आहे. इन ट्रायंगल MNP NQ is angle bisector is an angle bisector of angle N. अँगल Nचा अँगल बायसेक्टर आहे. कुठून तर आपल्याला बघा हे 2 छोटे छोटे चिन्ह दिसत आहे ना, याचा अर्थ की हे 2 जे आपले अँगल होत आहे म्हणजे अँगल MNQ आणि QNP हे कॉन्ग्रुएंट आहे. इथे जे 2 चिन्ह दिले त्याचा अर्थ असतो की ते 2 जे अँगल होत आहेत तर ते कॉन्ग्रुएंट आहे आणि त्याच्यामुळे आपण इथे म्हटलं की NQ हा अँगल बायसेक्टर आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे QPची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर ह्यांच्यामध्ये आपल्याला रिलेशन लागेल. QP फाइंड करण्यासाठी आपल्याला ह्याच्या सगळ्या सेगमेंट आणि हे जे काय नंबर दिलेले आहेत सगळ्यांमध्ये आपल्याला रिलेशन शोधायला लागेल. तर इथे अँगल बायसेक्टर थेरम लागतो. इथे कोणता थेरम लागतो? अँगल बायसेक्टर थेरम बाय अँगल बायसेक्टर थेरम
काय रिलेशन मिळतं आपल्याला, तर एम क्यूचा जर मी रेशो घेतला क्यू पी सोबत, तर तो इक्वल आहे, तो हा रेशो इक्वल टू एम एन अपॉन एन पी. एम क्यू दिला आहे 14, क्यू पी आपल्याला काढायचा आहे, एम एन आहे 25, एम एन आहे 25 आणि एन पी आहे 40. तर क्यू पी इज इक्वल टू 14 मल्टिप्लाइड बाय 40 डिवायडेड बाय 25. पाचा 25, 5 8 40. क्यू पी इज इक्वल टू 14 multiplied by 8 divided by 5. QP is equal to 112. $22.4 QP आपल्याला मिळतोय 22.4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 7th नंबरचा क्वेश्चन. इन फिगर 1.14 इफ ए बी पॅरलल टू सी डी पॅरलल टू ई एफ, म्हणजे सेगमेंट ए बी पॅरलल टू सेगमेंट डी सी पॅरलल टू सेगमेंट ई एफ, ह्या सगळ्या तीनही सेगमेंट एकमेकांना पॅरलल आहे. देन फाइंड एक्स आणि ए ई. आपल्याला फाइंड करायचं आहे की एक्सची व्हॅल्यू आणि ए ईची व्हॅल्यू. टू फाइंड एक्स अँड, पहिले आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे आणि दुसरं काय काढायचं आहे, ए ई. तर इथे कोणती, आता ह्या 3 पॅरलल लाईन आहे आणि ह्याच्या 2 लाईन दिसत आहे तुम्हाला, ही जी बी एफ आणि ए ई ह्या ट्रान्सव्हर्सल आहेत. तर बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन and their transversal, आपल्याला रेशो मिळतोय बी डी अपॉन डी ई इक्वल टू ए सी अपॉन सी ई. बी डी दिला 8, डी, सॉरी इथे डी एफ नाही, डी ई नाही आहे, डी एफ. बी डी अपॉन डी एफ इज इक्वल टू ए सी अपॉन सी ई. 8/4 इज इक्वल टू ए सी दिला आपल्याला 12 आणि सी ईची व्हॅल्यू दिली आपल्याला एक्स. मग एक्स इज इक्वल टू 12 मल्टिप्लाइड बाय 4 डिवायडेड बाय 8 इक्वल टू साइन इथे पाहिजे. बेसक 12. एक्स मिळतो आपल्याला 6. एक्स मिळाला आहे. आता आपल्याला ए ई फाइंड करायचा आहे. ए ई इज इक्वल, हा पूर्ण ए ईची लेंथ आहे, लेंथ ऑफ ए सी प्लस सी ई. ए सी प्लस सी ई. ए सी आहे 12 आणि सी ई आपल्याला मिळाला आहे 6, म्हणजेच ए ईची लेंथ आपल्याला मिळते 18. पुढचा प्रश्न आहे 8व्या नंबरचा.
इन ट्रायंगल एल एम एन रे एम टी बायसेक्ट अँगल एल एम एन इफ एल एम इज इक्वल टू 6. एल एमची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 6, एम एन दिला आहे 10 आणि टी एन दिला आहे 8. देन फाइंड एल टी. एल टी काय आहे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता इथे फिगरमध्ये दिलेलं आहे हे दोन चिन्हाचे म्हणजे अँगल बायसेक्टर आहे, म्हणजे थेरम लागतो अँगल बायसेक्टर थेरम, म्हणून बाय अँगल बायसेक्टर थेरम आपल्याला रिलेशन काय मिळतं तर एल टी अपॉन टी एन इज इक्वल टू एल एम अपॉन एम एन. एल टी आपल्याला काढायचं आहे. टी एन आपल्याला दिला आहे 8, एल एम आपल्याला दिला आहे 6 आणि एम एन आपल्याला दिला आहे 10. तर एल टी इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइड बाय 8 डिवाइड बाय 10. साइन 48 डिवायडेड बाय 10 म्हणजेच 4.8. एल टीची व्हॅल्यू आपल्याला मिळते 4.8. नाइन्थ नंबरचा क्वेश्चन आपल्याला दिला आहे की हा जो ट्रायंगल आहे ए बी सी, ह्या ट्रायंगलमध्ये सेगमेंट बी डी जी आहे ही बायसेक्टर आहे अँगल बीची, आणि ए बी आहे एक्स, बी सी आपल्याला दिलेला आहे एक्स प्लस 5, ए डी दिला आहे एक्स मायनस 2, डी सी दिला आहे एक्स प्लस 2. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर आपल्याला एक इक्वेशन मिळतं. त्या इक्वेशनमध्ये आपल्याला म्हणजे सगळ्यात पहिले तर बघा इथे थेरम लागतो अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरममध्ये बाय अँगल बायसेक्टर थेरम रे बी डी इज एन अँगल बायसेक्टर. म्हणून ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. तर आपल्याला व्हॅल्यू काय काय दिलं आहे त्या पुट करून घ्या. ए डीची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला एक्स मायनस 2, डी सी दिला आहे एक्स प्लस 2 इज इक्वल टू ए बी दिला आहे आपल्याला एक्स आणि बी सी दिला आहे एक्स प्लस 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं तर आपल्याला मिळतं एक्स मायनस 2 एक्स प्लस 5 इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस 2. सिम्प्लिफाय करून घ्या. ब्रॅकेट एक्स प्लस 5 मायनस 2 एक्स प्लस 5 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2x, 5 जुने 10 मायनस 10 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x. एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील. हा जर एक्सच्या टर्म आपण एका साईडला घेऊन आलो तर 5x मायनस 2x मायनस 2x इज इक्वल टू हा मायनस 10 आहे, याला इकडे घेऊन इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेऊन जा, प्लस 10 होईल. आता मायनस मायनस 5x मायनस 2x मायनस 4x आणि इज इक्वल टू 10. 5x मधून 4x गेले 1x म्हणजे x इज इक्वल टू
10 आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते आहे 10. त्यानंतर 10th नंबरचा क्वेश्चन आहे. इन फिगर 1.44 एक्स इज एनी पॉईंट इन इंटेरियर ऑफ ट्रायंगल. एक्स हा जो पॉईंट आहे हा ट्रायंगलच्या आतमध्ये एक पॉईंट आहे ज्याला आपण व्हर्टायसेस जर जॉईन करून घेतले तर पी क्यू पॅरलल आहे डी ईला. ही जी सेगमेंट पी क्यू दिसते ही पॅरलल आहे डी ई साईडला, आणि सेगमेंट क्यू आर ही पॅरलल आहे ई एफला. क्यू आर ही पॅरलल आहे ई एफला. फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट सेगमेंट पी आर पॅरलल टू डी एफ. सेगमेंट पी आर ही पॅरलल आहे डी एफला. तर आता ही आपल्याला पॅरलल प्रूव्ह करायची आहे. पॅरलल प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कॉन्व्हर्स लागेल बी पी टीचा. कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी. बी पी टीचा कॉन्व्हर्स लागेल. कॉन्व्हर्सनी कॉन्व्हर्स म्हणतो जर रेशोमध्ये म्हणजे आपल्याला एक्स पी आणि पी डीचा रेशो आपण घेतला तर तो शुड बी इक्वल टू एक्स आर अपॉन ई एफ. तर हे मिळण्यासाठी मी हे आधीचे जे दोन ट्रायंगल आपल्याला दिलेलं पॅरलल त्यांना त्या साईड पॅरलल दिला आहे तर ते आपण घेऊ आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह काय करायचं आपल्याला? टू प्रूव्ह की एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. हा रेशो आला पाहिजे आपला. मग हा रेशो आल्यानंतर प्रूव्ह होईल की ही जी लाईन आहे पी आर ही पॅरलल आहे डी एफला. म्हणून इन ट्रायंगल डी एक्स ई segment PQ parallel to segment PQ parallel to DE, segment DE. म्हणून बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम ही लाईन पॅरलल आहे तर एक्स पी अपॉन एक्स पी अपॉन पी डी is equal to एक्स क्यू अपॉन क्यू ई. इक्वेशन 1 नाव देते. सिमिलरली in triangle EXF जो ट्रायंगल आहे सेगमेंट क्यू आर ही पॅरलल आहे सेगमेंट ई एफला. म्हणून बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम बी पी टी लिहिते एक्स आर अपॉन आर एफ इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. आता हे दोन इक्वेशन जर बघितले तर एक्स क्यू अपॉन क्यू ई हे इक्वेशनची एक साईड इक्वल होती आहे. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 and 2 1 and 2 नी जर मी इक्वेट केलं हे इक्वेशन तर मला मिळतं आहे एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. म्हणून बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम segment PR parallel to segment DF. Hence proved.
तुम्हाला काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील तर आम्हाला जरूर कळवा आणि कमेंट करा. तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत. प्लीज कमेंट करा. थँक्यू.